महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आला आणि यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। संविधानाची हत्या केल्याबद्दल त्यांना सन्मान केला असावा असं म्हणत राऊतांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे। तसंच महाराष्ट्र सरकारने त्यांचा निषेध करावा असं राऊत म्हणाले। तर कोश्यारींना पद्म पुरस्कार मिळाल्यानं कटू आठवणी ताज्या झाल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। दरम्यान विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं असून छोटा मनाचे लोक वाद उभा करतात असा टोला विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी लगावला। काय म्हटलेलं आहे बघूयात मुख्यमंत्र्यांनी। संजय राऊत यांनी काय म्हटलेलं आहे बघूया, एक नजर टाकूया। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते असं म्हणत कोश्यारींना दिलेल्या पुरस्कारासंदर्भात पद्मभूषण पुरस्कार महाराष्ट्र लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचं सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्मभूषण किताबानं सन्मानित केलंय। याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता। महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते, छान असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करते आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निषेध केला पाहिजे। देवेंद्र फडणवीस, त्यांचे इथून उपमुख्यमंत्री, त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे की ह्याच कोश्यारीने राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली होती आणि कृत्य केली होती। याच कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता। रामकृष्ण हरी। कारण का आम्हाला फार दुःख झालं होतं त्यावेळेस, म्हणजे ते जेव्हा महाराष्ट्रात होते, जरी आम्ही विरोधात, ठीक आहे, गव्हर्नर साहेबांचा एक वेगळा मान असतो, पण त्यांच्या काळात त्यांनी जी म्हणजे ज्यांना आमच्या देवासमान आहेत, आम्हाला आमचे श्रद्धास्थान आहेत, असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वगैरे ज्या कॉमेंट्स केल्या ना, त्या आम्हाला वेदना देऊन गेल्या। त्यामुळे ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील। कारण का ज्यांचे आपले श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल अशा कॉमेंट्स करणं हे चांगलं नाही हो, आणि एका वयस्कर आणि पदावर असलेल्या माणसाने, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं। ज्या व्यक्तीने हेच नाही तर पहाडी क्षेत्रातलं त्यांचं कार्य, नेपाळसोबत भारताचे संबंध सुदृढ करण्याचं त्यांचं कार्य, अशा विविध अंगी कार्यांमुळे त्यांना पद्मश्री दिलेली आहे। मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करताय। खरं म्हणजे मला कुठल्याच विवादात पडायचं नाही, पण काही लोकांच्या काळामध्ये काय काय घडलंय आणि कोणाला पद्मश्री मिळाली आहे हे जर मी सांगायला लागलो तर आजच्या दिवसाचं ते औचित्य राहणार नाही।